एक ब्रेन आणि हार्ट सर्जरी सोडली तर सगळ्या सर्जरीज माझ्या हॉस्पिटलला होतात. हो. आणि पुण्यातले नामवंत 22 सर्जन मंडळी या हॉस्पिटलला सेवा द्यायला येतात. सेवा द्यायला येतात. सेवा द्यायला येतात, हे महत्त्वाचं आहे. नामवंत मंडळी, सर्जन मंडळी, की मलाही आश्चर्य वाटतं की ही मंडळी कशी काय जोडल्या गेली असेल आपल्या हॉस्पिटलशी. कारण हेतू शुद्ध आहे. आमचं विश्वस्त मंडळ किंवा आमचे इथले सहकारी डॉक्टर, सिस्टर्स, ॲडमिनिस्ट्रेटर कुणाच्याही डोक्यात असं येत नाही की या सर्जरीचे रेट वाढवले पाहिजे किंवा ज्या सोनोग्राफी आहे, कलर डॉपलर, टोडी, इको, पॅथॉलॉजी लॅब, डेंटिस्ट्री किंवा डोळ्यांचे ऑपरेशन, कुठंही चार्जेस वाढवलेले नाही. तुमचा एक वैभव गेला, पण देवाने केवढं वैभव दिलंय. ही एवढी 42 वैभव दिलेत तुम्हाला. प्रत्येकाच्या डोळ्यात तुम्हाला तुमचा वैभव दिसत असावा. दुसरी गोष्ट असं की हे करत असताना पेशंट, म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी श्री स्वामी प्रसादालय म्हणून आहे, तिथं 10 रुपयात जेवण मिळतं. हे सुद्धा वर्षानुवर्ष चालू आहे. आज बाहेर 10 रुपयात वडापाव पण मिळत नाही, ते 15 ते 20 रुपये त्याची किंमत आहे. पण ते उत्कृष्ट जेवण मिळतं आणि जे जेवण पेशंट जेवतात ना, तेच जेवण आमचे हे सर्जरीला येणारे सर्जन पण जेवतात. वा वा. त्याची क्वालिटी काय असेल तुम्ही विचार करा. हो. अनाथाश्रमातला मुलगा CA होणं ही बापरे. किती मोठी गोष्ट मला सांग. वा वा वा. CEO पदावर आहेत मुलं. 2 मुली दिल्लीला, एक मुलगी फायनान्स सेक्शनला काम करते, एक बेंगलोरला आहे. 19 मुलींची लग्न झाली संस्थेमधून.